नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण आज 10वीचं प्रकरण दुसरं वर्ग समीकरणे कालपर्यंत आपण सराव संच 2.4 पर्यंत अभ्यास करत आलेलो आहोत। आज आपण सराव संच 2.5 साठीचा अभ्यास करणार आहोत। प्रॅक्टिस सेट 2.5। आतापर्यंत 2.4 पर्यंत जो अभ्यास केलेला आहे त्यातलाच काही भाग सराव संच 2.4 मधलाच काही भाग आपणास या ठिकाणी अभ्यासायचा आहे। त्याचीच काही पार्श्वभूमी या सराव संचामध्ये पण वापरायची आहे। यापूर्वी आपण दिलेल्या वर्ग समीकरणाच्या तुलना करून त्याच्या सामान्य रूपाशी तुलना करून ए बी आणि सी च्या किमती कशा काढायच्या याची माहिती घेतली होती। त्याचाच काही भाग या सराव संचामध्ये पण वापरायचा आहे की दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी केल्यानंतर त्यातील ए बी आणि सी च्या किमती काढायच्या आणि या किमतीचा वापर करून आपण जे फॉर्म्युला मेथडमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेले होते, वर्ग समीकरण सोडवली होती, त्या फॉर्म्युल्यातला काही भाग आपणास या ठिकाणी घ्यायचा आहे की जो वर्गमुळात बी स्क्वेअर मायनस 4ac आपण लिहिला होता, बी वर्ग वजा 4ac। तर ती किंमत पण आपण यापूर्वीच्या सराव संचामध्ये काढलेली होती। तीच किंमत आज या ठिकाणी काढून त्याला एक नाव द्यायचं आहे, त्याला डिस्क्रिमिनंट असं म्हणतात, म्हणजे विवेचक असं म्हणतात। आणि या विवेचकाच्या किमतीवरून दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप कसं असणार आहे याविषयी आज आपण माहिती घेऊ। की दिलेला एखादा वर्ग समीकरण आहे 5x² प्लस 6x प्लस 2 इज इक्वल टू 0 हे वर्ग समीकरण दिलंय। तर या वर्ग समीकरणाचे जे रूट येणार आहेत त्या रूट विषयी आपणाला माहिती सांगायची आहे की या वर्ग समीकरणाचे रूट कसे असणार आहेत, त्या रूटचं नेचर कसं असणार आहे, त्या मुळांचं स्वरूप कसं असणार आहे। यासाठी गिवन इक्वेशन कंपेअर गिवन इक्वेशन विथ इट्स जनरल फॉर्म दॅट इज ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे। याची तुलना दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना या सामान्य रूपाशी केल्यानंतर a ची किंमत काय, b ची काय आणि c ची काय हे आपल्याला लिहिता येतं। मग a ची किंमत मिळते आपणास 5, b इज इक्वल टू 6, c इज इक्वल टू 2। a b आणि c च्या किमती या ठिकाणी मिळाल्या। a ची किंमत 5, b ची 6 आणि c ची 2। या किमती b² मायनस 4ac यामध्ये ठेवायचे आणि मग b² दॅट मीन्स 6² मायनस 4 इंटू व्हॅल्यू ऑफ a 5 इंटू व्हॅल्यू ऑफ c 2। आपण b वर्ग वजा 4ac मध्ये दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना त्याच्या सामान्य रूपाशी केली आणि मग या किमती मांडून b² मायनस 4ac मध्ये ठेवल्या। आता 6 चा वर्ग येतो 36 मायनस 5 इंटू 4 20, 20 इंटू 2 40। 36 वजा 40 हे उत्तर मिळतं आपणास -4। b² मायनस 4ac इज इक्वल टू -4। द व्हॅल्यू ऑफ b² मायनस 4ac इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। दिलेल्या वर्ग समीकरणाचं हे विवेचक असतं, याला विवेचक असं म्हणतात किंवा डिस्क्रिमिनंट असं म्हणतात। अँड डिस्क्रिमिनंट इज डेनोटेड बाय ग्रीक लेटर डेल्टा। हे विवेचक जे आहे b² मायनस 4ac ची जी किंमत आहे या किमतीला विवेचक म्हणतो, डिस्क्रिमिनंट म्हणतो आणि ते डेल्टा या ग्रीक भाषेतील अक्षरानं दर्शवायचं असतं। डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac। हियर the value of b² minus 4ac we get -4, therefore delta is equal to -4। डेल्टाची किंमत वजा 4 मिळाली। याला काय म्हणायचं आहे, डिस्क्रिमिनंट किंवा विवेचक, दिलेल्या वर्ग समीकरणाचे विवेचक। मग हे विवेचक -4 आलेला आहे। आणखी एक उदाहरण घेऊ आपण, x² प्लस 5x plus 6 is equal to 0. Compare this equation with its general form of quadratic equation
वर्गसमीकरणाच्या सामान्य रूपाशी याची तुलना केली ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे आपण यापूर्वी शिकलेलो आहोत की सामान्य रूपाशी तुलना करायची आणि ए बी सीच्या किमती काढायच्या. मग ए ची किंमत काय इथं ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 5 आहे, सी बरोबर 6 आहे. या किमती मिळाल्यात. आता या किमती बी स्क्वेअर मायनस 4ac मध्ये ठेवायच्या. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी इन बी स्क्वेअर मायनस 4ac. 5 स्क्वेअर बी ची किंमत 5 आहे म्हणून 5 चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची व्हॅल्यू आहे 1 इंटू व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल टू 6. स्क्वेअर ऑफ 5 25 मायनस 4 इंटू 4 इंटू 6 24. 25 minus 24 is equal to 1. Therefore, b square minus 4ac is equal to 1. And we know that the value of b square minus 4ac is a discriminant of quadratic equation. यालाच आपण विवेचक म्हणतो आणि विवेचक discriminant is denoted by Greek letter delta. Delta is equal to 1. Therefore, इथं डेल्टाची किंमत आपल्याला 1 मिळाली. इथं डेल्टाची किंमत -4 होती. आणखी एक उदाहरण पाहू आपण. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 6 इज इक्वल टू 0. सॉरी, या ठिकाणी आपण 9 घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 0. कंपेअर धिस इक्वेशन विथ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. हे वर्ग समीकरण त्याच्या सामान्य रूपाशी तुलना करून घेऊ. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे सामान्य रूप तुलना केली. a बरोबर 1 आलं, b बरोबर 6 आले, c बरोबर 9 आले. b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत आहे 6. 6 चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 9 बरोबर 6 चा वर्ग 36 वजा 4 1 4 4 9 36. 36 वजा 36 0. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. डेल्टाची किंमत इथं 0 आली. डिस्क्रिमिनंट 0 आलं, विवेचक 0 आले. आता या तिन्ही किमतीकडे जर आपण पाहिलं तर इथं किंमत -4 आली आहे, म्हणजे मायनस व्हॅल्यू आली आहे. इथं +1 व्हॅल्यू आली आहे, इथं 0 आली आहे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की दिलेल्या वर्ग समीकरणाची जी विवेचक असतात, डिस्क्रिमिनंट असतात, त्यांच्या व्हॅल्यू कधी मायनस मिळू शकतात, कधी प्लस मधल्या मिळू शकतात, कधी 0 मिळू शकतात. पहा, इथं 3 वर्ग समीकरण आपण घेतले. तिन्हीचे जे डिस्क्रिमिनंट आहेत, विवेचक आहेत ते पाहिले. या तिन्ही विवेचकाच्या किमती वेगवेगळ्या आलेल्या आहेत. एक निगेटिव्ह नंबर आलेला आहे, एक पॉझिटिव्ह नंबर आलेला आहे आणि दुसरा 0 आलेला आहे. जसं की आपण म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप हे या किमतीवरून दिसतं की किंमत जर त्या वर्ग समीकरणाचे विवेचक जर मायनस असेल, वर्ग समीकरणाची किंमत मुळा याची डिस्क्रिमिनंटची किंमत किंवा
विवेचकाची किंमत जर प्लस मधली असेल आणि विवेचकाची किंमत जर 0 असेल तर या तीन बाबीवरून या समीकरणाचे मूळ कसे असतील हे आपण सांगू शकतो. म्हणजे अगोदरच सोडवण्याच्या अगोदरच आपल्याला ते सांगता येईल. तर जेव्हा डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा इज लेस दॅन 0 अँड डेल्टा इज इक्वल टू 0. इथं डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, शून्यापेक्षा लहान आहे, ऋण आली आहे ती. तर यावेळी आणि यावेळी या तिन्ही वेळी त्या वर्ग समीकरणाच्या मूळाची स्वरूप काय असणार आहेत. तर बघा हा नियम आहे की डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 जर डेल्टाची किंमत पॉझिटिव्ह नंबर असेल, धन संख्या असेल, तर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 देन द रूट्स ऑफ quadratic equation are real and not equal. जेव्हा डेल्टाची किंमत विवेचक हे शून्यापेक्षा मोठे असेल तेव्हा वर्ग समीकरणाची मूळं किंवा मूळांचं स्वरूप हे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान असतात. बघा हे लक्षात ठेवायचे तुम्हाला की डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 देन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड नॉट इक्वल. रियल असतात, ते वास्तव असतात, परंतु सारखी नसतात. जे दोन रूट मिळतात आपणाला ते सारखे असत नाहीत, परंतु ते रियल आहेत, वास्तव आहेत. डेल्टा इज लेस दॅन 0, डेल्टाची किंमत जर मायनस असेल, मायनस मध्ये येत असेल तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल, म्हणजे वास्तव नाहीत. आता वास्तव नाहीत म्हणल्यानंतर ते समान आहेत काय, समान नाहीत काय हा प्रश्नच उद्भवत नाही किंवा प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. म्हणून इथं लिहायचं आहे की मुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. कधी नाहीत? ज्यावेळी डेल्टा इज लेस दॅन 0, डेल्टाची किंमत शून्यापेक्षा लहान असेल, एखादी मायनस मधली व्हॅल्यू येत असेल, त्यावेळी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल नंबर. तेव्हा वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या असत नाहीत. अँड लास्ट वेन डेल्टा इज इक्वल टू 0, विवेचक शून्य असेल, डिस्क्रिमिनंट इज 0, देन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. ते वास्तव आहेत आणि समान पण आहेत. मुळे वास्तव व समान आहेत. बघा हे तीन नियम लक्षात ठेवायचे आहेत की दिलेल्या वर्ग समीकरणाचं विवेचक जर मायनस मध्ये येत असेल, ऋण संख्या येत असेल, तर त्या वर्ग समीकरणाची मूळं वास्तव संख्या असत नाहीत. जेव्हा वर्ग समीकरणाचं मूळ हे पॉझिटिव्ह नंबर येतं, धनसंख्या येते, शून्यापेक्षा ते मोठं येतं, शून्येतर संख्या असते, तेव्हा त्या वर्ग समीकरणाची मूळं वास्तव असतात आणि असमान असतात. ते वास्तव आहेत पण सारखे असत नाहीत. जसं की 5 5 4 4 -4 -4 -3 -3 -1/2 -1/2 3/2 +3/2 असं असत नाही, तर ते असमान असतात. मग 5 -4 3 -2 7 -4 किंवा -3 -2 -6 -7 या पद्धतीने. आणि जेव्हा डेल्टा इज इक्वल टू 0,
जेव्हा विवेचक शून्य असतं तेव्हा त्या वर्ग समीकरणाची मुळं ही वास्तव आणि समान असतात. डिस्क्रिमिनंट 0 आलं की आपण समजायचं की या वर्ग समीकरणाची जी दोन मुळं येणार आहेत ती कशी असणार आहेत, वास्तव असणार आहेत आणि समान असणार आहेत. ते दोन्ही समान. मग -5 येतील, 4 येतील, 3 येतील, -2 येतील. असं कधी, जेव्हा डिस्क्रिमिनंट ही 0, विवेचक 0 असेल, विवेचक 0पेक्षा लहान संख्या असेल म्हणजे मायनस मधली संख्या असेल तर त्या वर्ग समीकरणाची मुळं वास्तव संख्या असत नाहीत. बस एक शब्द लिहिला की आपलं काम संपलं. इथं दिलेल्या वर्ग समीकरणाचं जर डिस्क्रिमिनंट विवेचक हे जर 0पेक्षा मोठी संख्या आली म्हणजे ती पॉझिटिव्ह नंबर मधली आली तर लगेचच आपण समजायचं आहे की या वर्ग समीकरणाची मुळं वास्तव आहेत, रियल नंबर आहेत आणि ती असमान आहेत, ती दोन वेगवेगळी येणार आहेत. तर हे 3 नियम अतिशय महत्त्वाचे. यावरती उदाहरण परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. एखादं इक्वेशन दिलेलं असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण दिलेलं असेल आणि लिहायला सांगितलेलं असेल की या वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा. फाइंड द नेचर ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. आणि मग हे 3च नियम आपण लक्षात ठेवायचे आहेत. डिस्क्रिमिनंट मायनस, रूट्स आर नॉट रियल नंबर. डिस्क्रिमिनंट इज पॉझिटिव्ह नंबर, शून्यत्तर संख्या, शून्यापेक्षा कोणतीही मोठी संख्या तर त्या वर्ग समीकरणाची मुळं वास्तव आणि असमान. डिस्क्रिमिनंट इज 0, देन द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. 0 आलं तर इक्वल, शून्यापेक्षा मोठी संख्या आली तर रियल अँड नॉट इक्वल आणि जर शून्यापेक्षा लहान संख्या आली, ऋण संख्या आली तर रूट्स आर नॉट रियल नंबर. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. हे तीन नियम तुमच्या लक्षात आलेले असतील. आणि मग या 3 नियमांचा वापर करून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.5 मधले काही प्रश्न सोडवायचे आहेत. ते तुम्हाला आता निश्चित सोडवतो. क्वेश्चन असा आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या वर्ग समीकरणाच्या विवेचकाची किंमत काढा किंवा दिलेल्या वर्ग समीकरणाचे विवेचक काढा. काय करायचे यासाठी की दिलेलं जे इक्वेशन आहे त्याची तुलना त्याच्या सामान्य रूपाशी करायची. कशाच्या? वर्ग समीकरणाच्या. कंपेअर दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू इट्स जनरल फॉर्म ax² + bx + c. वर्ग समीकरणाचं जे सामान्य रूप आहे ax² + bx + c याच्याशी तुलना करू. कंपेअरिंग गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. वाटल्यास इथं लिहिलं तरी चालेल. ax² 3x² + 8x + 5 = 0. Compare given quadratic equation in general form and find value of a, b and c. Then we get ax² + bx + c = 0. Therefore a = 3. a ची किंमत 3 मिळते. b = 8 and c = 5. c ची किंमत 5 आहे, b ची किंमत 8 मिळते, a ची किंमत 3 मिळते. या 3 किमती मिळाल्या. आता डेल्टा = डेल्टा कशाला म्हणतोय आपण तर b² - 4ac ला. या किमतीला डेल्टा म्हणतोय म्हणून सुरुवातीलाच लिहून काढू. डेल्टा = b² - 4ac. व्हॅल्यू ऑफ b 8. b ची किंमत आहे 8 वजा 4 गुणिले a ची किंमत 3 गुणिले c ची किंमत आहे 5. इथं काय लिहायचं आहे की दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करून a, b आणि c च्या किमती मिळवू. मग 8चा वर्ग 64 वजा 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 5 60 शिल्लक राहतात 60. 64 वजा 60 = 4. डेल्टा = 4.
विवेचक मिळाला आपल्याला, डेल्टा इज इक्वल टू 4. आपलं उदाहरण सोडून पूर्ण झालं. काय विचारलं? विवेचक विचारलं. विवेचक मिळालं, डेल्टा इज इक्वल टू 4. इथं दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे 7x² - 4x - 3 इज इक्वल टू 0. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की प्रत्येक दिलेलं उदाहरण हे त्याच्या सामान्य रूपाशी तुलना करून घ्यायचं आहे आणि मग त्या ए बी सीच्या किमती मिळवायच्या. सामान्य रूपाशी तुलना करून ax² + bx + c इज इक्वल टू 0. Therefore a इज इक्वल टू काय मिळाले? a इज इक्वल टू 7, b इज इक्वल टू -4, c इज इक्वल टू -3. a ची किंमत 7 मिळते, b ची किंमत -4 मिळते आणि c ची किंमत -3 मिळते. Therefore डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac, b वर्ग वजा 4ac. b ची किंमत आहे -4, 4² -4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 7 इंटू -3, -4² 16 + 16 येईल, मायनस प्लस होतील. हा गुणाकार करू, 4 त्रिक 12 आणि 12 सत्ती 84. 12 आणि 7चा गुणाकार 84 येईल. बेरीज केली 100 येईल. डेल्टा इज इक्वल टू 100. डेल्टाची किंमत विवेचक काय मिळालं? 100 मिळालं. अशा रीतीनं सोपी उदाहरणं 2-2 मार्कासाठी परीक्षेत विचारली जातात. पहा, हे उदाहरण पाहायचं आहे. विवेचकावरून दिलेल्या वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन नंबर 3 असा असणार आहे की डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप ठरवा. मग दिलेलं वर्ग समीकरण आहे x² - 4x + 4. अगोदर विवेचक काढावं लागेल आणि नंतर मुळांचं स्वरूप ठरवावं लागेल. मग विवेचक काढण्यासाठी काय करावं लागतं की दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करावी लागते. त्याच्या जनरल फॉर्मचं कंपॅरिझन करावं लागतं आणि मग ए बी सीच्या व्हॅल्यू मिळतात. म्हणून a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -4, c इज इक्वल टू 4. याची तुलना वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी करून a, b आणि c च्या व्हॅल्यू काढल्या. Therefore डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. b ची व्हॅल्यू आहे -4² -4 इंटू 1 इंटू 4. Therefore -4² इज इक्वल टू 16 -4 इंटू 4 16, 16 - 16 0. डेल्टा इज इक्वल टू 0. डेल्टा ही व्हॅल्यू 0 आलेली आहे. मग आपण जे नियम पाहिले होते 3 की डेल्टा 0 असेल तर मुळांचं स्वरूप काय असेल, नेचर ऑफ रूट्स काय असेल डेल्टा इज इक्वल टू 0 असताना. मग डेल्टा इज इक्वल टू 0 हे पाठ करावे लागतील 3 नियम तुम्हाला. डेल्टा इज इक्वल टू 0 जर असेल तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं ही समान आणि वास्तव असतात, वास्तव आणि समान असतात. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. देअरफॉर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. म्हणजे काय लिहायचं आहे बघा. Therefore the roots of given quadratic equation is real and not equal. वास्तव रियल अँड इक्वल. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं ही वास्तव आणि समान आहेत. कधी? डेल्टा ची किंमत 0 असल्यानंतर, विवेचक 0 असल्यानंतर.
मग इथं तेच सांगितलं होतं, विवेचकावरून दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मूळाचे स्वरूप ठरवा. विवेचक 0 आलं म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. आता हे उदाहरण पाहू. हे तसं पाहिलं तर सराव संच 2.5 मधलं दुसऱ्या प्रश्नातलं आहे की या ठिकाणी याची विवेचक काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. म्हणून आपण ही उदाहरणं पाहणार आहोत. विवेचकावरून दिलेल्या वर्ग समीकरणांच्या मूळांचे स्वरूप ठरवा. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण जे 3 नियम पाहिले, 3 रूल पाहिले की डेल्टा इज इक्वल टू 0 असताना नेचर ऑफ रूट्स काय असेल, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 असेल तर काय, डेल्टा इज लेस दॅन 0 असेल तर काय. मग ते नियम वापरून ही उदाहरणं सोडवायची आहेत. प्रॅक्टिस सेट 2.5 मधला प्रश्न क्रमांक 3, प्रश्न 3 मधली उदाहरणं कशी सोडवायची आहेत याची माहिती घेऊ. मग या वर्ग समीकरणाची तुलना कंपेअर करायचं आहे याच्या जनरल फॉर्मशी क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या, आणि त्यावरून ABCच्या व्हॅल्यू मिळवायच्या आहेत. इथं लिहावं लागेल द कंपेअर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू इट्स जनरल फॉर्म. दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना त्याच्या सामान्य रूपाशी करून A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू -4 अँड C इज इक्वल टू 4 असं इथं मेन्शन करणं गरजेचं आहे, लिहिणं गरजेचं आहे की दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना त्याच्या सामान्य रूपाशी करून A बरोबर 1, B बरोबर -4 आणि C बरोबर 4 आलेले आहेत. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू B² - 4AC. B ची व्हॅल्यू आहे -4, -4² -4 इंटू A 1 इंटू C 4, -4चा स्क्वेअर आहे +16, -4 इंटू 4 16, 16 - 16 0, डेल्टा इज इक्वल टू 0. डेल्टाची किंमत 0 आली आहे. मग आपण जे नियम पाहिले 3 की डेल्टाची किंमत 0 असताना काय आहे, तर इथं काय लिहावं लागेल, डेल्टा इज इक्वल टू 0. देअरफॉर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. डेल्टा 0 आहे म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं वास्तव आणि समान आहेत. डेल्टा इज इक्वल टू 0 म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. विचारलाय हा प्रश्न की मुळांचं स्वरूप काय, म्हणून याला मार्क असणार आहे. म्हणून हे लिहिणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण इथपर्यंत लिहून सोडून देतो, हे लिहितच नाही, मग याचे मार्क मिळणारच नाही, अर्धेच मार्क मिळतील, डेल्टाच्या व्हॅल्यू पर्यंतच मार्क मिळतील, या पुढचे मार्क मिळणार नाहीत. म्हणून हे लिहिणं गरजेचं आहे. इथं हा जो प्रश्न आहे हा सराव संच 2.5 मधला 2 नंबरच्या प्रश्नामधला आहे. तिथं काय विचारलं होतं की डेल्टाची व्हॅल्यू काढा, विवेचक किती आहे ते काढा. आता विवेचक काढल्यानंतर त्याचं रूट कसे असणार आहेत हे आपण त्यावरून ठरवणार आहोत. म्हणून याचं कंपॅरिझन केलं आपण त्याच्या जनरल फॉर्मशी, सामान्य रूपाशी तुलना केली आणि मिळालं आपल्याला A बरोबर √2, B बरोबर 4 and C is equal to 2√2. Therefore delta is equal to B² - 4AC. आता B ची व्हॅल्यू आहे 4, 4चा वर्ग वजा 4 गुणिले √2 इंटू 2√2. C ची किंमत आहे 2 वर्गमुळात 2. 4चा वर्ग येतो 16 -4 इंटू हे √2 आणि हे √2.
ह्या 2 ला 2 मांडू आणि यांचा गुणाकार √4 येईल। मग 16 वजा 4 गुणिले 2 8 गुणिले √2 म्हणजेच 2, √4 मीन्स 2, 4चं वर्गमूळ 2 येतं म्हणून 2 लिहिले। 16 - 16 इज इक्वल टू 0, डेल्टा इज इक्वल टू 0। हाच नियम आहे इथं की डेल्टाची किंमत 0 आली म्हणून रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल। दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत। आणखी एक उदाहरण आपण याच्यासारखं पाहू म्हणजे मग ते तुम्हाला लक्षात येईल। आणि सराव संच 2.5 मधला प्रश्न पहिल्यातलं एक बीट सोडवता येईल, नंतर दुसरा आणि तिसरा तुम्हाला सोडवता येणार आहे। (2y² - 7y + 2). पहा 2y² - 7y + 2 is equal to 0. Comparing this quadratic equation with its general form, therefore we get a is equal to 2. a ची किंमत 2 मिळते, b ची किंमत -7, c ची किंमत 2 मिळते। ह्या किमती चुकू देऊ नका, नाहीतर मग खाली पूर्ण आपलं उदाहरण चुकेल, म्हणून काळजीपूर्वक या ए बी आणि सी च्या किमती लिहित जा। देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू, आणि इथं हे लिहिणं गरजेचं आहे की दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना त्याच्या सामान्य रूपाशी करून कंपेअर दी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन विथ इट्स जनरल फॉर्म अँड वी गेट a is equal to 2, b is equal to -7, c is equal to 2. Therefore, delta is equal to b² - 4ac. b ची व्हॅल्यू आहे -7, -7² -4 × 2 × 2, -7 चा स्क्वेअर हा +49 येईल, -2 × 4 × 2 8, 8 × 2 16। वजाबाकी करू, 9 मधून 6 वजा झाले, शिल्लक 3 राहतील, 4 मधून 1 मायनस होईल तर 3 येतील। डेल्टा इज इक्वल टू 33। आता शून्यापेक्षा मोठा आहे, देअरफॉर व्हेन डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, कारण हा 33 शून्यापेक्षा मोठा आहे, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड नॉट इक्वल। ते वास्तव आहेत पण समान नाहीत, म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत। अशा रीतीनं हा सराव संच 2.5 प्रश्न पहिल्यातला काही भाग, दुसरा आणि तिसरा आता तुम्हाला निश्चित सोडवता येणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या जर काही सूचना या ठिकाणी असतील की एखादा भाग समजत नसेल तर त्याविषयीच्या कॉमेंट्स तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये करायच्या आहेत, म्हणजे मग मला समजेल की नेमकं माझं काय चुकतं आहे का किंवा शिकवताना घाई होते का। तर तुमच्या काय ज्या सूचना आहेत त्या तुम्ही मांडल्याशिवाय मला त्या कळणार नाहीत, म्हणून कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून
तुम्हाला व्हिडिओ प्राप्त होण्यासाठी नोटिफिकेशन प्राप्त होतील. धन्यवाद.